ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 17। पुरुषः उत्तम पुरुषस्तु अन्यः उत्तम पुरुषस्तु अन्यः उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहरत। परमात्मा इति उदाहरत। परमात्मा इति उदाहरत। उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहरत। उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहरत। उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहरत। यह लोकत्रयमविश्य बिभ्रत्यव्यय ईश्वरः। बिभ्रत्यव्यय ईश्वरः। बिभ्रत्यव्यय ईश्वरः। यलोकत्रयमविश्य बिभर्ति अव्यय ईश्वरः। यलोकत्रयमविश्य बिभर्ति अव्यय ईश्वरः। उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहरत। यलोकत्रयमविश्य बिभर्ति अव्यय ईश्वरः। उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहरत। यलोकत्रयमविश्य बिभर्ति अव्यय ईश्वरः। उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहरत। यलोकत्रयमविश्य बिभर्ति अव्यय ईश्वरः। पुरुषोत्तमाला अन्य म्हटलंय। क्षर व अक्षर तर लौकिक आहेत, पण पुरुषोत्तम दोन्हीहून विलक्षण आहे, अलौकिक आहे. परमात्मा विचाराचा विषय नाही, तर श्रद्धा विश्वासाचा विषय आहे. परमात्म्याचे असल्याने भक्त, संत, महात्मा, वेद आणि शास्त्र हेच प्रमाण आहेत. यो लोकत्रयमाविश्य या पदासाठी 12व्या ते 15व्या श्लोकापर्यंतचा भाव आलेला आहे. मनुष्याचे कर्तव्य तर मनुष्य लोकात आहे. खरं तर भगवंताचे आपले असे कोणतेही कर्तव्य नाही, तरीही केवळ जीवांच्या हितासाठी कर्तव्य करतात. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. या श्लोकामधला लिखाणामध्ये दुसरी ओळ योगेश्वर झालाय, तिथं नाही, तर खालचा जो फोड करून दिलेला आहे ना, ते बरोबर आहे. यलोकत्रयमविश्य बिभर्ति अव्यय ईश्वरः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.